बीड खंडणी प्रकरणामध्ये आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसह खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील सर्व आरोपी एकत्र। सदर सीसीटीव्हीमधून आकासह सर्वच आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांना देखील सहआरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। विष्णू चाटे बीडऐवजी लातूर जेलमध्ये का? कारागृहात देखील सुभेदार मुंडेंची बिल्डिंग। सगळेच नात्यातले अंजली दमानी यांनी ट्विट करत स्पेशल ट्रीटमेंटचा बुरखा फाडला। आरोपींचा सीसीटीव्ही धक्कादायक आणि चीड आणणारा। खंडणी आणि हत्येमधील आरोपी एकच, कट रचणाऱ्याला मुख्य आरोपी करा, जरांगेंची प्रतिक्रिया। धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। खंडणी व्हिडिओमधील बालाजी तांदळेची चौकशी व्हावी। त्याच्या दिवशी भावाच्या गाडीमागे असणारी गाडी तांदळेच्या घरी होती, धनंजय देशमुख यांची माहिती। परळीच्या तहसील कार्यालयासमोर 22 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेची हत्या झाली होती। या प्रकरणामधील एकूण 6 आरोपी आकाच्या मुलासोबत फिरतात, सुरेश धस यांचा आरोप। सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली। माझ्या जाण्यापूर्वी तिथं न्याय पोहोचायला हवा, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया।